आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा शर्मा साहेब, आपले जुने संबंध आहेत म्हणून आजवर अनेकदा चुकांकडे कानाडोळा केला आहे आम्ही. पण यापुढे असला हलगर्जीपणा चालणार नाही. आता या कामात आम्ही जातीनं लक्ष घालणार आहोत. तेव्हा सांभाळून काम करा, मनापासून आणि प्रामाणिकपणानं. अहो निघालात की नाही तुम्ही? जरा येळेचं भान ठेवायला शिका. या लवकर, वाट बघतोय आम्ही. वसू, वसू, वसुंधरा, नंदा, अगं कशी आहेस तू? अगं काय ग, नाशिक मध्ये आलीस आणि फोन सुद्धा नाही केलास तू? अगं लय गडबडीत अचानक ठरलं बघ यायचं, नाही तर नक्की केला असता. पण बरं झालं तू इथेच भेटलीस. ते किती वर्षांनी भेटतोय आपण नंदा. खरंच ग, खूप वर्षांनी भेटतोय. पण काय ग, इतक्या वर्षात एक फोन करावासा वाटला नाही तुला मला? विसरलीस ना तू जुन्या मैत्रिणीला? हा, अशी बरी इसरेत. आणि तू इसरण्याजोगी आहेस का? तुला तर ठाऊक आहे ना, आमचं हे गेल्यानंतर कारभाराची समधी जबाबदारी माझ्यावरच होती. त्या जबाबदाऱ्या पार करता करता राहून गेला बघ. तू कशी आहेस सांग? आणि सुंदर कसा आहे? आता मोठा झाला असेल ना, कारभारात तुला मदतही करायला लागला असेल. आणि प्रतापराव कसे आहेत? आणि तुझा भाऊ काय नाव त्याचं? यशवंता. हा, यशवंत. तो कसा आहे? समधी छान आहेत. आई अंबाबाईची कृपा म्हणायची. खरंच. आता तर सुंदर बी ऑफिसच्या कामात लक्ष घालायला लागलाय. बर माझं राहू दे ग, तू सांग, तू कशी आहेस? आणि राजन भाऊजी कसे आहेत? अगं सगळे छान आहेत. आता मुलं बी बरीच मोठी झाली असतील ना ग? हो, मुलं मोठी झालीयेत, कारभारात लक्ष घालायला लागलीयेत. पण विसरली नाहीत हा मावशीला आणि सुंदरच्या मस्तीला सुद्धा. बरं, आता इथेच उभं राहून सगळ्या चौकशा करणार आहेस का घरी सुद्धा येणार आहेस? चल बरं, चल माझ्या बरोबर. अगं लई आवडलं असतं, पण आज नको. महत्वाची काम आहेत, काही माणसं यायची भेटायला. परतीच्या डाबाला नक्की येते. तुझा परतीचा डाव काही पुन्हा येणार नाही हा. तुला किती कामं असू देत, यावेळी माझ्या घरी तुला यायलाच हवं. अगं वय वय जाऊया की. हा कोण आहे? हा आमचा बारक्या सुंदरचा मैत्र आहे. अरे वा. तुझ्या माझ्या वाणीच एकदम घट्ट मैत्री आहे बघ यांची. अरे असू दे, असू दे. सुंदर सारखीच याला सवय दिसतीये ज्याच्या त्याच्या पाया पडायची. अगदी बरोबर ओळखलं. वहिनीने तुला पाठीशी घातलंय म्हणून समजा तुझ्या पथ्यावर पडला असं समजू नका.